नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बदलापूर शहरात नक्षा प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि कदाचित आता प्रकल्प टप्पा 1 याचं सुद्धा काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. डिजिटल सर्वेक्षण या ठिकाणी केलं जाणार आहे शहराचं आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने उपयोगात येणार आहे, नक्षा प्रकल्प नेमका आहे काय, या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नियोजन सभापती संभाजी शिंदे सर असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय म्हणजे प्रकल्पामुळे काय लोकांना कशा पद्धतीचा फायदा होणार, उपयोगात अ, असेल? कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना अतिशय एका महत्वपूर्ण विषयावर मी काही विश्लेषण करू इच्छितो. कुळगाव बदलापूर शहरातील ज्या मालमत्ता आहेत, या मालमत्ता धारकांना त्यांचे स्वतःचे काही सातबारे आहेत, काही ठिकाणी गावठाण आहेत, काही ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड आहेत. तर हे सगळे सातबारे रद्द करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे नक्षा. हा केंद्र शासनाचा शहरी भागातील जमीन आणि मालमत्तांची आधुनिक पद्धतीने नगर भूमापन करून जीआयएस आधारित अधिकृत अभिलेख तयार करण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि मला सांगायला खूप आनंद आहे की कोकण विभागामध्ये बदलापूर आणि खोपोली या दोनच नगरपालिकांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून केंद्र सरकारने हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. तर नक्षाचा अर्थ काय? तर नॅशनल जिओस्पॅटिकल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन, म्हणजे शहरी भागातल्या जे सातबारे आहेत किंवा शहरी भागातल्या जमिनी आहेत, घरं आहेत, तर या घरांचं सर्वेक्षण करून, डिजिटल सर्वेक्षण करून त्या ठिकाणी त्यांचं प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता काय होतंय, आता आपल्या नगरपालिकेमध्ये एखादा प्लॅन सँक्शन करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला तालुका सर्वे कार्यालयात जावं लागतं. त्या ठिकाणी आपल्या जागेचा सर्वे करावा लागतो, इंडिव्हिज्युअल सर्वे करावा लागतो आणि सर्वे करून आपल्याला ते शीट नगरपालिकेत त्या ठिकाणी द्यावं लागतं. या सर्वेचा एक फायदा असा होणार की आता संपूर्ण शहराचं, कुळगाव बदलापूर शहरामध्ये असणारी जी 12 गाव आहेत, या 12 गावांचं प्रत्येक गावनिहाय एक शीट तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे. शहरी वस्त्यांचे राष्ट्रीय भूस्थानिक आधारित समी सर्वेक्षण हा त्याचा अर्थ आहे. नक्षा प्रकल्पात नेमकं काय होणार आहे किंवा काय चालू झालेलं आहे हे काम आता, या प्रकल्पाचा अर्थ ड्रोनने फोटो काढणे एवढाच केवळ अर्थ नाही, तर शहरातील प्रत्येक जमीन मालमत्तेची भौगोलिक स्थिती, प्रत्यक्ष सीमा आणि उपलब्ध शासकीय अभिलेख यांचा मेळ घालून जीआयएस आधारित अर्बन लँड रेकॉर्ड तयार केले जाणार आहे. याच्यामध्ये काय काय स्कोप आहे, तर ड्रोन आणि एरियल सर्वे केला जाणार आहे, जीआयएस मॅपिंग केलं जाणार आहे, ग्राउंड ट्रुथिंग म्हणजे ड्रोन नकाशातील माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे, प्रॉपर्टी पार्सल मॅपिंग करण्यात प्रत्येक मिळकतीची स्वतंत्र हद्द आणि क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे, नगर भूमापन क्रमांक, प्रत्येक प्रॉपर्टीला आता एक प्रॉपर्टी कार्ड नंबर मिळणार आहे, अंतिम प्रक्रियेनंतर मिळकतीचा नगर भूमापन क्रमांक त्या ठिकाणी मिळणार आहे, प्रत्येकाला मिळकत पत्रिका आणि अधिकार अभिलेख त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व नगर भूमापन नियमानुसार नकाशा, क्षेत्र, सत्ता प्रकार, सुविधा प्रकार, धारक इत्यादी माहिती अंतिम करून सनद अभिलेख तयार करण्याची प्रक्रिया आहे. बहुमजली इमारत असेल तर बहुमजली इमारतीतील स्वतंत्र भागांचे अधिकार अभिलेख तयार करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून केलं जाणार आहे. प्रॉपर्टी टॅक्सचा डाटाबेस तयार होणार आहे. नगर परिषदेची जीआयएस आधारित मालमत्ता कर नोंदणी अद्ययावत करण्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. आणि गव्हर्नमेंट म्युनिसिपल प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये ज्या शासकीय मालमत्ता आहेत, शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या मालमत्तांचे रजिस्टर अद्ययावत त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्वे ऑफ इंडियाच्या वतीने हा एक तांत्रिक भागीदार याच्यामध्ये आहे आणि हा एरियल सर्वे त्या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्या कुळगाव बदलापूर शहरासाठी हा प्रकल्प का अतिशय महत्वाचा आहे? महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 10 स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यासाठी निवडल्यात. त्याच्यामध्ये पंढरपूर, शिर्डी, खोपोली, बुलढाणा, वरणगाव, बारामती, कुळगाव बदलापूर, कन्नड, मूर्तिजापूर आणि दुग्गस या 10 फक्त स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये गेलाय. बदलापूरच्या याच्यामध्ये समावेश केलाय माननीय आमदार किसन कथोरे साहेबांनी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाठपुरावा केला आणि कुळगाव बदलापूरचा याच्यामध्ये विशेष सहभाग, स्पेशल समावेश करून घेतला. कारण कुळगाव बदलापूर शहर एक मोठं शहर आहे, 36 चौरस किलोमीटर. या सगळ्या शहरांचा अभ्यास केला. पंढरपूर, शिर्डी, खोपोली, बुलढाणा या शहरांमध्ये सगळ्यात मोठं शहर कुळगाव बदलापूर शहर आहे. तर त्याच्यामुळे कुळगाव बदलापूरमध्ये हे काम करावं असं आमदार महोदयांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने हे काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. बदलापूरमध्ये याचा मोठा फायदा काय झालाय की जुने नगर भूमापन अभिलेख, प्रत्यक्ष ताबा, रस्ते, नाले, शासकीय नगर परिषद मालमत्ता, खासगी मालमत्ता आणि नगर परिषदेच्या प्रॉपर्टी टॅक्स नोंदी यांच्यातील तफावत यामुळे स्पष्ट दिसून आलेली आहे. नागरिकांच्या दृष्टिकोनातून जीआयएस बेस मॅप पुढे करून रस्ता रुंदीकरण, डीपी रोड, आरक्षित भूखंड, नाले, अतिक्रमणे, सार्वजनिक जागा, मालमत्ता कर, पाणीपुरवठा मंडळाचा नेटवर्क, इतर पायाभूत सुविधा निर्मितीसाठी या नक्षामध्ये खूप उपयोग होणार आहे. या सगळ्या गोष्टी या नक्षामध्ये येणार आहेत. आता याच्यामध्ये नागरिकांनी काय तपासायचं आहे, जेव्हा नक्षा अंतर्गत ड्राफ्ट मॅप प्रारूप नकाशे प्रसिद्ध केले जातील, आता ज्युबिली या गावचा नकाशा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही हे नकाशा, आम्ही आता नगरपालिका कार्यालयामध्ये खाली लावलेले आहेत आणि तालुका भूमी अभिलेखाच्या कार्यालयात त्या ठिकाणी लावलेले आहेत. नागरिकांनी याच्यामध्ये काय पाहायचं आहे,
तर हे पडताळणीसाठी नकाशे उपलब्ध केले. त्याच्यामध्ये मिळकतीची हद्द, क्षेत्रफळ, प्रवेश मार्ग, लगतचा रस्ता, नाला, प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती आणि उपलब्ध मालकी, अधिकार अभिलेखाची नकाशातील माहिती ही जुळते का हे नागरिकांनी याच्यामध्ये तपासायचंय. आणि त्याच्यामध्ये जर काही तफावत आढळली तर संबंधित टप्प्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार कागदपत्रांचं हरकत आणि सूचना त्या ठिकाणी नोंदवायच्या आहे. महत्वाची गोष्ट, नक्षा सर्वेक्षणामुळे अस्तित्वातील वैध मालकी हक्क आपोआप रद्द किंवा बदलला जाणार नाही. केंद्र सरकारने जुलै 2026 मध्ये स्पष्ट केलं आहे की मॅपिंग एक्झरसाइजमुळे विद्यमान प्रॉपर्टी टायटल्स, बाउंड्रीज आणि ऑफिशियल लँड रेकॉर्ड आपोआप बाधित होत नाहीत. म्हणजे तुमचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये बाधित होणार नाही, परंतु तुम्हाला एक नवीन रेकॉर्ड या ठिकाणी मिळणार आहे. आता नगर परिषदेने या टप्प्यावर आम्ही काय करतोय तर नगर परिषदेचा भूमापन अधिकारी, नगर रचनाकार, नगर परिषदेचे कर विभाग, बांधकाम विभाग यांचं आम्ही कोऑर्डिनेशन करून या नक्षाचे जे संस्था आहेत त्या संस्थेला आम्ही जॉईन करून दिलंय. तर या बाबतीमध्ये कुळगाव बदलापूर शहराचे जे नकाशे आहेत, जुवेलीचा नकाशा तयार झालाय, शेळगाव, कात्रप या ठिकाणचे नकाशे सुद्धा, 12 गावचे नकाशे टप्प्याटप्प्याने तयार होत आहेत. आणि हे सगळे नकाशे आम्ही आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये खाली लावलेले आहेत. या ठिकाणी येऊन तुम्ही तुमची प्रॉपर्टी बरोबर ती केलेली आहे का हे चेक करा. त्याला एक प्रॉपर्टी नंबर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं तो प्रॉपर्टी नंबर तुम्हाला मिळाला की तुम्हाला तुमचा जो नकाशा आहे तो नकाशा त्या ठिकाणी पाहता येणार आहे. हा नकाशा नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला एक सॅम्पल नकाशा मी दाखवतो बघा. आता याच्यावर व्हॉट्सअपवर मी तुम्हाला एक सॅम्पल नकाशा या ठिकाणी दाखवतो. आता हा जुवेलीचा नकाशा आहे बघा. हा जुवेलीचा नकाशा आहे. अशा पद्धतीने हा नकाशा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जुवेली मधले रस्ते, जुवेली मधले प्लॉट, जुवेली मधल्या बिल्डिंग या सगळ्या त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. माझी नागरिकांना विनंती आहे की या असे नकाशे तुम्ही येऊन पहा, तुमची प्रॉपर्टी बरोबर केलेली आहे का, त्याचं प्रॉपर डिमार्केशन त्या ठिकाणी दिसतंय का, त्याच्यामध्ये काही तफावत आहे का. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी खाली एक स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला काही शंका असेल तर नगरपालिकेच्या नगररचना विभागाशी तुम्ही संपर्क करा किंवा माझ्याशी संपर्क करा. मी नियोजन सभापती या नात्याने आमच्या नगराध्यक्ष मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर म्हणजे प्रशासनाच्या बरोबर हे काम त्या ठिकाणी चालू आहे. नक्षाची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हे सगळे नकाशे हळूहळू, पहिला जुवेली आहे, नंतर शिरगाव, नंतर कात्रप, असे टप्प्याटप्प्याने हे सगळे नकाशे प्रसिद्ध होणार आहेत. तुम्ही येऊन प्रत्यक्ष इमारतीवाल्यांनी सुद्धा येऊन पाहायचं की माझी इमारत त्या ठिकाणी दाखवलेली आहे का. कारण तुम्हाला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, इमारतीचं प्रॉपर्टी कार्ड त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला नंतर फ्लॅट वाईज पण प्रॉपर्टी कार्ड त्याच्यामध्ये मिळणार आहे. बावनकुळे साहेबांचा संकल्प आहे की आता फ्लॅट वाईज सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी कंपल्सरी, आता हा नकाशा असल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. या सगळ्या प्रक्रियेला 3-4 महिन्यांचा कालावधी जाईल. परंतु महत्वाची टप्पा बदलापूरचा चालू झालेला आहे. बदलापूरच्या जुवेली गावचे नकाशे आता प्रसिद्ध झालेले आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये सगळ्या गावांचे नकाशे हळूहळू प्रसिद्ध होतील. त्याच्यासाठी एक स्टिप्युलेटेड टाइम दिलेला आहे. 24 तारखेपर्यंत जुवेलीच्या नकाशांवर हरकत घेऊन ती हरकत त्या ठिकाणी नोंदवायची आहे. तुम्ही त्या हरकतीबाबत तुम्हाला काही जर अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत. परंतु हा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे याच्यामुळे संपूर्ण बदलापूर शहराचं प्रॉपर्टी डिक्लेरेशन, प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर तयार होणार आहेत की भविष्यामध्ये तुम्हाला आता कुठलाही नकाशा मंजूर करायचा असेल तर कुठल्याही सरकारी कार्यालयात जायची आवश्यकता नाही. डायरेक्ट या नकाशावरनं तुम्ही थेट नगरपालिकेमध्ये तुमचे नकाशा मंजुरीसाठी टाकू शकता. आणि हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. जास्तीत जास्त तुमच्या प्रॉपर्टी डिमार्केट झालेली आहे किंवा नाही नकाशावर हे पाहण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष येणं आवश्यक आहे. तुम्ही हा नकाशा पहा. आम्ही आता काही दिवसामध्ये नगरपालिकेचा जो गुप्तेमस्कर हॉल आहे त्या ठिकाणी सुद्धा हे नकाशे लावणार आहेत. ज्यावेळेला सगळे नकाशे प्रसिद्ध होतील आणि आम्ही शासनाकडे मागणी केलेली की याच्यामध्ये टाइम स्पॅन पण वाढवून द्या. सूचना ज्या हरकती आहेत त्याच्यासाठी टाइम स्पॅन पण थोडा आम्हाला त्या ठिकाणी वाढवून द्या. आणि टाइम स्पॅन वाढवल्यानंतर सुद्धा हरकती तुम्ही घेऊ शकता. परंतु कृपा करून नागरिकांनो तुम्ही या आणि या ठिकाणी हे नकाशे पहा. तुमची प्रॉपर्टी बरोबर दाखवलेली आहे किंवा नाही याची, गावातले शेतकरी असतील याच्यामध्ये सगळेच आहेत, म्हणजे R2च्या जमिनी आहेत, ग्रीन झोनच्या जमिनी आहेत, याचं सगळ्यांचं सर्वेक्षण, पूर्ण गावाचं सर्वेक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. अर्थात तर शहरासाठी आणि प्रत्येकासाठी ज्यांचं घर आहे, ज्यांची प्रॉपर्टी आहे, त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे इमारतीचं आणि त्याच्यानंतर तुमच्या घराचं स्वतंत्र सुद्धा, म्हणजे अगदी 100 फुटाचं सुद्धा तुमचं स्क्वेअर फीटचं घर असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नगरपालिकेचे जे ओपन स्पेसेस आहेत ना, हे मूळ मालकांच्या नावावर राहिल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोकांचे फ्रॉड डॉक्युमेंट होत आहेत. तर याच्यामध्ये ते फ्रॉड सुद्धा आता बंद होतील हळूहळू. आता ही सगळ्या मालमत्ता नगरपालिकेच्या नावावर, सगळे रस्ते, सगळ्या नगरपालिकेच्या ओपन स्पेसेस, सरकारी जागा, हे सगळ्या नगरपालिकेच्या नावावर त्या ठिकाणी होणार आहेत. तर तो एक या नक्षा योजनेचा फायदा आहे.
अर्थात तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल नियोजन सभापती किंवा तुम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेशी संपर्क साधू शकता. टप्पा 1 आतापर्यंत झालेला आहे. या पुढच्या टप्प्यांमध्ये शहरातले वेगवेगळे परिसर जे आहेत, शिरगाव, आपटेवाडी असू द्यात किंवा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा परिसर असू द्यात, या परिसराचं सुद्धा सर्वेक्षण जे आहे डिजिटल पद्धतीनं केलं जाणार आहे. त्यामुळे ते यापुढे चांगल्या पद्धतीने डिजिटलायझेशन वाढत चालले, सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे हा एक खरं तर महत्वपूर्ण आपण म्हणू शकतो की म्हणजे प्रकल्प आहे. आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण झालंय, फक्त नकाशे प्रसिद्ध करण्याचं काम आता त्या ठिकाणी चालू आहे. तर नकाशा तुमचा सुद्धा लवकरच या ठिकाणी येईल आणि म्हसकर गुप्ते हॉलमध्ये सुद्धा ज्यावेळी सगळे नकाशे येतील त्यावेळी ही लावले जाणार आहेत. आता सध्या पालिकेत उपलब्ध आहेत, पालिकेच्या ग्राउंड फ्लोअरला उपलब्ध आहेत. नागरिकांनी ग्राउंड फ्लोअरला एंट्रीलाच आपण एक हॉल तयार करून दिलाय, त्या ठिकाणी उपलब्ध आहेत नकाशे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पाहू शकता येऊन अद्यापही तुम्ही पाहू शकता. तर अर्थात अधिक माहिती हवी असेल नगर परिषदेशी तुम्ही संपर्क साधा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.